हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे भावाचा उपवास, त्यानिमित्त पूजा मांडली आहे नागोबांची. ती पूजा कशी झालेली आहे मला सांगा कमेंट करून. नक्कीच तुमच्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडतील. आणि उद्या आहे नागपंचमी, दोन्हीचा मिळून एकत्र ब्लॉग करत आहे मी. त्यामुळे उद्या नागपंचमी आहे आणि आज भावाचा उपवास आहे. नागपंचमीला धपाटे करतात म्हणून बाजाण्याचं पीठ दळून आणलेलं आहे, बघू शकता इथं. आणि आणवीला एक ब्रेड आणि चिप्स आणलेलं आहे बिंगोचं, बघू शकता इथं. हे सर्व सामान आता थाऱ्याला ठेवते व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. आणवीला शाळेत सोडलं आणि येता आता फुलं घेऊन आलेली, देवाला फुलं नव्हती म्हणून झेंडूची फुलं आणली आहेत, हळदी कुंकू आणले आणि लाया आणल्यात. आणवीला लायाचा चिवडा फार आवडतो, त्यामुळे पावशेर आणल्यात लाया, बघू शकता इथं. पंचमी पण जवळ आलेली आहे, त्यासाठी लाया लागतातच म्हणून लाया आणल्यात. अशा प्रकारे आणलेलं आहे साहित्य सगळं, बघू शकता इथं. आणि आईला बँडेज लागत होतं म्हणून बँडेज पण आणले एक ड्रेसिंग करायला, बघू शकता. एवढं सामान आणवीला शाळेत सोडून आल्यावर येता आणलेलं आहे, बघू शकताय. आईनं आमच्या नागोबाची पूजा केलेली आहे आणि मी पण केलेली आहे. फुलं घातलेली आहेत, गेजवस्त्र घातलेली आहेत. नागपंचमी आहे म्हणून कालच विकत घेतले होते नागोबा. आता नागोबांची पूजा केलेली आहे. लाह्या घातलेल्या आहेत, ओली हरभरी घातलेली आहेत, गेजवस्त्र घातलेले आहेत, फुलं घातलेली आहेत. अशा प्रकारे नागोबांची पूजा केलेली आहे. इथं दिवा लावलेला आहे, उदबत्ती पण लावलेली होती, टी व्ही लावलेली होता, बघू शकता इथं. अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे नागनाथ प्रसन्न म्हणून. तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे. धपाटे, बाजाण्याचे धपाटे काढलेले आहेत आणि हरभऱ्याची उसळ शेंगदाणे घालून केलेली आहे आणि खिचडी भात केलेला आहे, बघू शकता इथं. नैवेद्य दाखवलेला आहे नागोबाला. थालीपीठ, खिचडी भात आणि हरभऱ्याची उसळ अशा प्रकारे नागोबाला नैवेद्य दाखवलेला आहे. आता आई तो खाणार आहे. आज सोमवार आमच्या इकडचा बाजार आहे, बघू शकता. भाजी आणलेली आहे मी, मेथीची पेंडी आणि कोथिंबीर आणि मिरच्यासुद्धा आहेत खाली. अशा प्रकारे भाजी आणलेली आहे. वांगी, लिंबू, केळी, कणस, कोबीची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा आणि मिठाई, अशा प्रकारे भाजी आणलेली आहे. आता ही भाजी ताऱ्याला लावून ठेवते, त्यानंतर तुम्हाला भेटते. हे बघा, नागपंचमीची पूजा झालेली आहे. आता दिवा पण लावलेला आहे, उदबत्ती पण लावली होती, ती उजून गेलेली आहे. फुलं पण घातलेली आहेत, गेजवस्त्र घातलेले आहेत, लाया घातलेल्या आहेत, हरभरे घातले आहेत थोडेसे, बघू शकता. अशा प्रकारे नागपंचमीची पूजा झालेली आहे. नागपंचमीला नागोबा देवतेला कानोल्याचा नैवेद्य दाखवला होता. गुळ खोबऱ्याचे कानोले केलेले आहेत, बघू शकता इथं. तसेच गुळ खोबरे केलेले कानोले, वरण भात आणि दही भात असा नैवेद्य दाखवला होता. पण तो काही शूट झाला नाही माझ्याकडं, बाहेर गेली तेव्हा मी, त्यामुळं. तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून झालेला आहे नागोबाला. आता नागोबाची उत्तर पूजा करायची हे मी सांगते तुम्हाला. सर्वप्रथम हळदी कुंकू घ्यायचं इथं दोन्ही नागदेवतांना. हळद घातली, कुंकू घालायचं. आता नमस्कार करायचा आहे. दरवर्षी आमचं असंच रक्षण करा. आणि फुलं काढायची आहेत. आता इथलं नागोबा उचलून झाडात ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कुठं पाय लागणार नाही अशा ठिकाणी. आमच्या इथं झाडं आहेत भरपूर, त्यामुळे झाडात ठेवते मी. आणि लाया आणि हरभरे पशुपक्ष्यांना खायला घालायचे आहेत. तर अशा प्रकारे नागोबांची उत्तर पूजा करायची आहे. फुलं काढते सर्वप्रथम.
इथं पण हळदी कुंकू घालायचं आहे. नागदेवतांना विचारल्यावर बघू शकताय. आता हे चिमण्यांना घालणार खायला, पशुपक्ष्यांना घालायचं खायला. तर अशा प्रकारे नागपंचमीची उत्तरपूजा झालेली आहे संपन्न. सुपर बाजारमधनं काही सामान आणले आहे ते तुम्हाला दाखवते. टोस्ट आणले बघा, अन्वीला बिस्किट पुडे आणले आहेत, खारीक आणले आहेत, फुलं आणले आहेत, मॅगी आणले, उपवासाचे केळी उपवास आणले आणि अन्वीला केक मागत होती म्हणून केक आणला आहे. तसंच हे आईला केसाची जाळीसुद्धा आणलेली आहे. एवढं सामान आणलं येता. फुलं पण आणली आहे देवासाठी, साहित्य आणलेलं आहे बघू शकताय. चला तर मग हे साहित्य थारायला ठेवते, त्यानंतर भेटते. हा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.